हॅलो, वेलकम टू देवांश स्टडी. तर आज आपण काही ट्रिक्स पाहू की आपण या ट्रिकनुसार महत्त्वाचे प्रश्न कसे लक्षात ठेवता येतील. चला तर पाहू. पहिला प्रश्न, भारतातील महारत्न कंपन्या 11वी, 12वी, 13वी आणि 14वी. तर आपल्याला हा प्रश्न या ट्रिकनुसार लक्षात ठेवता येईल. 11 वेळा सेल केला तेव्हा रिसेल झाला आणि ऑइल इंडिया कंपनी ही हिंदुस्थानची झाली. तर 11 वेळा सेल केला तेव्हा रिसेल झाला आणि ऑइल इंडिया कंपनी ही हिंदुस्थानची झाली. म्हणजेच 12वी, 13वी आणि 14वी ही हिंदुस्थान एरोनॉटिक लिमिटेड या पद्धतीने आपल्याला लक्षात ठेवता येतील. त्यानंतर पुढील प्रश्न, सर्वाधिक कमी पुरुष लोकसंख्येनुसार शहराचा क्रम. सर्वाधिक कमी पुरुष लोकसंख्येनुसार म्हणून या ट्रिकनुसार आपल्याला लक्षात ठेवता येईल की सिंधुदुर्गला गडी फक्त भंडारा खात बसतो. म्हणजे सिंधुदुर्ग, गडचिरोली, भंडारा. सर्वाधिक कमी पुरुष लोकसंख्येनुसार शहराचा क्रम. त्यानंतर पुढील प्रश्न, सर्वाधिक पुरुष लोकसंख्येनुसार शहराचा उतरता क्रम. आता सर्वाधिक पुरुष लोकसंख्येनुसार शहराचा उतरता क्रम. सर्वाधिक पुरुष लोकसंख्येनुसार शहराचा उतरता क्रम. ठाणेला जन्म झाला की तेथील मुले नाशिकला कामाला जातात. पुणे, नाशिकला कामाला जातात. तर या ट्रिकनुसार सर्वाधिक पुरुष लोकसंख्येनुसार शहराचा उतरता क्रम. म्हणजेच ठाणेला जन्म झाला की तेथील मुले म्हणजेच मुंबई, पुणे, नाशिकला कामाला जातात सर्वाधिक पुरुष लोकसंख्येनुसार. आता आपल्याला माहित आहे की सर्वाधिक लोकसंख्या ही ठाणेची आहे, म्हणून ठाणेला जन्म झाल्यानंतर तेथील मुले म्हणजे मुंबई, त्यानंतर मुंबई उपनगर आणि ते पुणे आणि नाशिकला कामाला जातात. या ट्रिकनुसार आपल्याला लक्षात ठेवता येईल. त्यानंतर धरणाचा उतरता क्रम. जायकवाडीला 5 वाऱ्या केल्या भटाचा भंडारा करण्यासाठी किंवा खाण्यासाठी असे म्हणता येईल आपल्याला. जायकवाडीला 5 वाऱ्या केल्या भटाचा भंडारा करण्यासाठी. तर जायकवाडीला 5 म्हणजेच पेंच, जायकवाडी, पेंच, वाऱ्या म्हणजेच वारणा, भटाचा भंडारा म्हणजे भाटघर आणि भंडारा. धरणाचा उतरता क्रम, जायकवाडीला 5 वाऱ्या केल्या भटाचा भंडारा करण्यासाठी किंवा खाण्यासाठी. त्यानंतर पुढील प्रश्न, अंजली फुलाच्या 7 माळा घेऊन आली हरी आणि शंभू महादेवासाठी. अंजली फुलाच्या 7 माळा घेऊन आली हरी आणि शंभू महादेवासाठी. तर ही महाराष्ट्रातील पर्वतरांग आहे की उत्तरेकडून दक्षिणेकडे अंजली ही 7 माळा घेऊन आली हरी आणि शंभू महादेवासाठी. या ट्रिकनुसार आपल्याला लक्षात ठेवता येईल. महाराष्ट्रातील पर्वतरांग उत्तरेकडून दक्षिणेकडे. तर त्यानंतर पुढील प्रश्न, अस्तंबा 11 विक्राळ घाम गाळतो वेरुळावर बाळासाठी तुमच्या सीतामाई. अस्तंबा 11 विक्राळ घाम गाळतो वेरुळावर बाळासाठी तुमच्या सीतामाई. तर महाराष्ट्रातील पर्वतरांग आहे ही की उत्तरेकडून दक्षिणेकडे. अस्तंबा 11 विक्राळ घाम गाळतो वेरुळावर बाळासाठी तुमच्या म्हणजे तुळसाई सीतामाई. अस्तंबा 11 विक्राळ घाम गाळतो वेरुळावर बाळासाठी तुमच्या सीतामाई. यानुसार महाराष्ट्रातील पर्वतरांग उत्तरेकडून दक्षिणेकडे हे आपल्याला या ट्रिकनुसार लक्षात ठेवता येईल. त्यानंतर पुढील प्रश्न, व्याघ्र प्रकल्प. 53वा व्याघ्र प्रकल्प, 54वा, त्याच्यानंतर 55वा, 56वा आणि 57वा. आपल्याला माहिती आहे की रतापाणी हा 57वा व्याघ्र प्रकल्प आहे. तर या ट्रिकनुसार आपल्याला लक्षात ठेवता येईल.
53 वर्षाची राणी वीरांगना होती. वीरांगना म्हणजेच काय? साहसी. 53 वर्षाची राणी वीरांगना होती. तिने ढोल गुरूलाही पाणी पाजले. तर 53 वर्षाची राणी वीरांगना होती. तिने ढोल गुरूलाही पाणी पाजले. या ट्रिकनुसार आपल्याला लक्षात ठेवता येईल. त्यानंतर पुढील प्रश्न, मेघा 23 वेळा त्रिपुराला गेली, परंतु न्यायासाठी मणिपूरला अंधारातच ठेवले. न्यायासाठी म्हणजेच काय? उच्च न्यायालय. अच्छा, उच्च न्यायालय 22वे उच्च न्यायालय, 23वे, 24वे आणि 25वे. मेघा 23 वेळा त्रिपुराला गेली म्हणजे 23वे त्रिपुरा, परंतु न्यायासाठी मणिपूरला अंधारातच ठेवले. म्हणून मेघा 23 वेळा त्रिपुराला गेली, परंतु न्यायासाठी मणिपूरला अंधारातच ठेवले. अंधारात म्हणजेच आंध्र प्रदेश. या ट्रिकनुसार आपल्याला लक्षात ठेवता येईल. तर अशाच ट्रिकसाठी देवांश स्टडी या स्टडी चॅनलला फॉलो करा.